नमस्ते, मी शैलास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला रवा केक बनवायचा आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। या वाटीने 1.5 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी दूध, अर्धी वाटी दही, 1 वाटी पिठी साखर, पाव वाटी तेल, आपलं घरी आपण जे वापरतो ते तेल आहे, पाव वाटी अमूल बटर, अर्धी वाटी मैदा, 1.5 चमचा बेकिंग पावडर आहे। या चमच्याने घेतलाय 1.5 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला इसेन्स लागेल। व्हॅनिला इसेन्स किंवा कोणताही तुमच्याकडे इसेन्स असेल तो टाकू शकता तुम्ही। जर इसेन्स नसेल तर वेलची पावडर टाकली तरी चालेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण दही पहिल्यांदा घुसून घेऊया चांगलं। हे बघा, दही व्यवस्थित घुसून घेतलंय। आता आपण रवा त्याच्यामध्ये टाकूया। रवा पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे जे दूध आपण घेतलंय 1 वाटी ते टाकूया आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। तर आपलं छान मिक्स करून झालंय। आता आपण हे झाकून ठेवूया अर्धा तास। पाव वाटी आपण हे तेल घेतलेलं आहे आणि पाव वाटी बटर घेतलेलं आहे, ते आपण आता घुसवून घेऊया। बाउलमध्ये आपण बटर घेऊया। पाव वाटी आपण बटर घेतलेलं आहे। आता पाव वाटी आपण हे तेल घेतलंय ते टाकूया। 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, मिक्सरला लावून घेतली साखर, ती पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला कुकरमध्ये केक बनवायचा आहे। त्याच्यासाठी मी कुकर घेतलाय आणि 1 वाटी मीठ घेतलंय। मीठ थोडं पसरवून घ्यायचं। नंतर हा स्टँड त्याच्यामध्ये ठेवणार आहे। समजा तुमच्याकडे असा स्टँड नसेल ना तर आपली कुकरची जाळी ठेवली तरी चालेल किंवा छोटी डिश उलटी करून ठेवली तरी पण चालेल। आता आपण हा कुकर प्रीहीट करून घेऊया। कुकर आपण ठेवूया गॅसवर। गॅस मी हाय ठेवते आणि झाकण ठेवूया। 10 मिनिटं आपण प्रीहीट करून घेऊया। आता आपल्याला स्टीलच्या टोपात मी करणार आहे। जर तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर त्याच्यात पण करू शकता, ते पण आहे, पण मी स्टीलच्या टोपात पण कसा छान होतो ते दाखवायचं आहे मला। बटर व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचं। नंतर थोडासा मैदा टाकायचा, पसरवून घ्यायचं सगळीकडे। आता आपण जे केकचं मिश्रण तयार केलंय त्याच्यामध्ये टाकूया। रवा भिजवून अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे जे साखर आणि तेल बटरचं मिश्रण केलंय ते त्याच्यामध्ये टाकूया। नंतर अर्धी वाटी मैदा घेतला होता ते टाकूया, बेकिंग पावडर आणि हा रोज इसेन्स आहे तो टाकते मी। अर्धा चमचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। केकचं मिश्रण एकदम पातळ झालं तर आपला केक फुगत नाही, खाली बसतो, आणि जर जास्ती घट्ट झालं तर आपला केक कडक होतो। म्हणून मिश्रण एकदम मध्यम व्हायला हवं। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गुठळी राहायला नको रव्याची वगैरे। आपलं मिश्रण छान मिक्स झालंय। आता आपण हे जे बटर आणि मैदा टाकून घेतलंय त्या टोपामध्ये मिश्रण ओतूया। असं जरा थोडंसं हलवून घ्यायचं टोप। आता आपण कुकरमध्ये ठेवूया। कुकरमध्ये आता आपण केकचं मिश्रण टाकून टोप ठेवलेला आहे। गॅस एकदम स्लो ठेवला आहे, एकदम स्लो ठेवायचं आहे। 40 मिनिटं तरी ठेवून द्यायचं आहे आपल्याला, झाकण ठेवायचं आहे। मध्ये मध्ये खोलून नाही बघायचं, कारण की मग नंतर ते हवा जाते ना, म्हणून मग आपल्याला झाकण 40 मिनिटासाठी ठेवून नंतर गॅस बंद करायचा आहे। 10 मिनिटं कुकरमध्येच टोप ठेवायचा आणि नंतर मग केक काढून घ्यायचा आपल्याला। आपला केक तयार झाला आहे। मी ह्या टोपामध्ये केलेला केक तर आपण काढून घेतला आहे
आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे ना असे मोल्ड असतात केक बनवण्यासाठी. हार्ट असतो, स्क्वेअर असतो, ट्रायंगल असतो. तर माझ्याकडे आहे, तरी पण मी म्हटलं की टोपामध्ये आपण स्टीलच्या टोपात कसा होतो ते दाखवण्यासाठी तुम्हाला मी टोपामध्ये करून दाखवलं. आता आपला केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा किती सॉफ्ट रव्याचा केक इतका सुंदर झाला आहे, सॉफ्ट झाला आहे एकदम. हे बघा. माझी ही रवा केकची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.